तर नमस्कार मित्रांनो, आज आपण गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वत या ठिकाणी निघालो आहोत. आज वर्षातील पहिलीच पौर्णिमा, तर दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आज आपण रात्रीचा प्रवास करणार आहोत. तर या रात्रीचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आज रात्रीचा प्रवास कसा होतोय ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. तर आपण मोरबी या ठिकाणाहून जुनागडसाठी निघालो आहोत. तर फायनली मित्रांनो पोचलो आपण जुनागड या ठिकाणी. आणि पोचल्यानंतर खूप थंडी होती. मग म्हटलं पहिल्यांदा चहा घ्यावा. तर या ठिकाणी चेकिंग चालू होतं. प्लॅस्टिक वगैरे वरती काही घेऊन जाऊन देत नाहीत. तर जंगलामध्ये बॉटल्स वगैरे लोक फेकतात, त्याच्यामुळं त्या ठिकाणी बॅग्स वगैरे चेक करतात. दीदी म्हणाली मी एक काठी घेते. म्हणले घे तुला एक काठी. तर जंगलामध्ये रात्रीचा एकदम काळोख अंधार होता आणि जसं जसं वरती चालत जाणार तसा पौर्णिमेचा चंद्र लख्ख प्रकाश पडलेला. खाली जंगलामध्ये अंधार, वरती पर्वतावर एकदम असा फोकस मारल्यासारखा लाईटचा. लख्ख प्रकाशात पर्वत उजळून दिसत होता. तर आम्ही हळूहळू वरती चढत होतो. वाटेमध्ये गर्दी पण भरपूर होती. पौर्णिमा असल्यामुळं भरपूर लोक गिरनारला येतात. गुजराती बांधव पण असतात. ते अंबाजी माता मंदिरापर्यंत येतात. पुढे पण येतात दत्त मंदिरापर्यंत, पण ते थोडे असतात. जास्त गुजराती बांधव अंबाजी माता मंदिरापर्यंतच येतात आणि पुढं मराठी लोक जास्त असतात. तर भरपूर पौर्णिमेला अशी लोक होती. वरून असं मस्त विहंगम जुनागडचं दृश्य दिसत होतं रात्रीच्या प्रकाशामध्ये. चालून चालून दीदी आमची थकली होती. मी आणि माझी बहीण, आमच्या दोघांना या पौर्णिमेला जाण्याचा प्रसंग आला होता. खूप छान असं दृश्य दिसतंय जुनागडचं. आणि आता आम्ही पोचलो. जैन मंदिराच्या गेटजवळ. हे जैन मंदिर, जैन समाजी लोकांचं जैन मंदिर आहे इथं. ते गेट पार केल्यानंतर गोमुख, मी एवढ्या वेळा आलो गिरनारला पण गोमुख पहिल्यांदाच पाहिलं. आतमध्ये आलोच नाही, साईडहून जायचो. आज पहिल्यांदा आलो. मस्त असं दर्शन झालं. जाऊन नमस्कार केला. वरती छोटी छोटी महादेवाची मंदिरं आहेत. खूप जुनं असं बांधकाम आहे हे, प्राचीन काळामधलं. त्या ठिकाणी प्रसाद होता, खीर. प्रसाद घेतला आणि पुढं अंबाजी माता मंदिराच्या इथून पाठीमागे गेल्यानंतर हे गोरक्षनाथांचं शिखर आणि त्याच्या पाठीमागं दत्तपादुका. समोरचं पुढचं शिखर दत्तपादुका आणि हे गोरक्षनाथांचं. सूर्याचं आगमन होतच होतं.
आणि मित्रांनो, आम्ही पोचलो गोरक्षनाथ शिखरावरती. गोरक्षनाथ धुनीचं दर्शन घेतलं. अखंड धुनी चालू असते इथं गोरक्षनाथांची. अखंड धुनीचं दर्शन घेतलं आणि जवळच गोरक्षनाथांच्या पादुका आहेत. गोरक्षनाथांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि तिथून लास्ट आता दत्तशिखर दिसत होतं, दत्तचरण पादुका. तसेच सूर्याचं आगमन होत होतं. सूर्याचे आगमन आणि दत्तशिखर एकदम सुंदर असं दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी झाली होती. सूर्योदय, दत्तशिखर, सुंदर अशी पहाट. आजचं दर्शन एकदम खूपच छान होणार होतं. आणि या ठिकाणी दत्तधुनी, तसेच कमंडलू कुंड, हे कमंडलू कुंड आहे. ही दत्तधुनी. दत्तधुनीमध्ये सकाळी प्रसाद चालूच असतोय. सकाळी नाश्ता, दुपारी महाप्रसाद असं चालूच असतंय. ही कमान लेफ्ट साईडला दत्त शिखरावरती घेऊन जाते आणि राईट साईडचा रोड हा खाली धुनीकडे जातो, दत्तधुनी साईडला. अजून खूप वरती एकदम स्ट्रेट असं खडा चढ आहे. हा चढ चढताना लास्ट एकदम तीव्र असा चढ आहे, पण मनात भावना आणि महाराजांचं दर्शन. तर कमानीमध्ये पोचलो आणि पहिला कापूर पेटवला. तिथून महाराजांना नमस्कार केला. पहाटेचं दर्शन खूपच सुंदर असा अनुभव होता. रोपवे चालू व्हायला वेळ होता, त्यामुळे अजून एवढी काही गर्दी नव्हती. रोपवे चालू झाल्यानंतर अजूनच गर्दी वाढणार होती. रोपवे 8ला चालू होते. त्यामुळे व्यवस्थित शांतपणे आपल्याला दर्शन होणार होतं. आणि पहाटेचा सूर्योदय दिसतोयच तुम्हाला, सूर्याचं आगमन. तर दर्शन घेऊन मित्रांनो आलो. परत प्रसाद वगैरे घेतला आणि गुरुशिखरावरती गोरक्षनाथांच्या तिथून हा दातार पर्वत दिसतोय आपल्याला. दातार पर्वतावरती हे जे शिखर आहे ते नवनाथ धुनी आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवनाथ धुनीचा व्हिडिओ पाहणारच आहात. तर आता रोपवे चालू झालेला होता. आता म्हटलं अंबाजी माताचं दर्शन घेऊन रोपवेने खाली उतरूया. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला गिरनारचं दर्शन घडवण्याचा हा छोटा प्रयत्न होता.